मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलवर मी 2 दिवसाआधी एक पोल टाकला होता. पोल असा होता की जे तलाठी भरती घोळ आहे किंवा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत यात होणाऱ्या जे काही घोळ होत आहे, घोटाळे होत आहे किंवा करप्शन होत आहे याबद्दल जे काही आंदोलन छेडण्यात येईल त्या आंदोलनात सहभागी किती लोक होऊ इच्छितात. तर तुम्हाला मी थोडा पोलचा अॅनालिटिक्स दाखवतो. नागपूर पहिला होतं मी की म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला जर आंदोलन छेडायचं असेल तर किती % लोक 87% लोक हो म्हणतायत, 13% लोक नाही म्हणतायत. आता नाही म्हणणाऱ्यांचा प्रॉब्लेम असेल की त्यांना असं वाटत असेल ज्याचा प्रॉब्लेम तो पाठ बसेल, माझं सरळ झालं, विषय संपला. आणि जे हो म्हणतायत त्यांनी फक्त युट्यूबवर हो म्हणण्यात जमत नाही, आपल्याला पुढाकार घेऊन समोर यावं लागेल. दुसरी पोस्ट मी टाकली होती, नागपूरमध्ये आंदोलनासाठी किती लोक समर्थन करतात. जर नागपूरमध्ये आंदोलन छेडायचं असेल तर ही पोल टाकला होता. तर यामध्ये 90% लोक म्हणतात की आम्ही नागपूरच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला इच्छिता. फक्त युट्यूब पर्यंत सीमित ठेवू नका, ही कळकळीची विनंती आहे. आपण जर आपला आवाज सभागृहात विधानसभेत गुंजवायचा असेल तर आपल्याला प्रत्यक्ष रोडवर यावं लागेल. कोणी आपल्या आयुष्याला रिस्क मध्ये टाकून जर समोर येऊन आवाज उठवत असेल, प्रत्येकाच्या पाठीमागे परिवार आहे, पण विचार असा करतोय आपण आता जर संघटित होत नसेल तर पुढे येणाऱ्या पिढी आणि आपल्या शिक्षणाचा काहीच अर्थ नाही. सुशिक्षित असून जर आपण अन्याय सहन करत असेल तर आपल्यापेक्षा अडाणी लोक परवडले, अशिक्षित लोक परवडले. कारण अशिक्षित लोक तर त्यांच्याकडे पर्याय नाही, नॉलेज नाही, रिसोर्सेस नाहीत म्हणून आवाज उठवत नाहीत, अन्याय सहन करत राहतात. पण आपल्याला शिक्षण आणि स्पेसिफिकली कॉन्स्टिट्यूशननी म्हणजेच संविधानाने जे काही अधिकार दिले आहेत त्याचं नॉलेज तुम्हाला चांगल्यापैकी आहे, तुम्ही सगळे शिकले सवरले आहेत. आपल्या अधिकाराविरुद्ध एकत्र येणे आता काळाची गरज झाली आहे. कांगणे सरांनी आवाज उठवलाय, त्यांची ही तडमड चालू आहे की ज्या काही आता भरत्या होत आहेत ह्या ट्रान्सपरंट मॅनरनं व्हाव्या, MPSC द्वारे व्हाव्या. आज आणखी मी एक न्यूज पाहिलाय की संभाजीनगरमध्ये पेपर फुटीचं प्रकरण पुन्हा समोर आलं. पेपर होता, सारथीचा पेपर होता, तोही फुटला आहे. म्हणजे ही पेपर फुटी प्रत्येक जर एक्झाम मध्ये जर होत असेल तर आपल्याला सरकारच्या कानात आवाज काढावा लागेल. आपला लढा हा प्रत्येक या पर्टिक्युलर सरकार विरुद्ध नाही, कुठल्या नेत्याविरुद्ध नाही, काहीच नाही. कांगणे सरांचा मी व्हिडिओ पाहिला, त्यात त्यांना काही लोकांनी ट्रोल केलाय की आता फ्युचरमध्ये नेता होतील, असं होतील, तसं होतील. नेता होण्यासाठी हा मार्ग अपनावण्याची गरज नाही. चटया उचलल्या, कुठल्या पार्टीत गेले, पक्षात गेले तर ऑटोमॅटिक तुम्ही काही वर्षानंतर होऊ शकता. इकडून युट्यूबवर उलट्या सुलट्या गोष्टी करून नेता होण्याची काय गरज नाही. आपलं आयुष्य दुःखात टाकून काय होतं, त्यांनी तर पार्टीच्या सभेस जी काही सत्ताधारी पक्ष आहे यांची जर थोडी चापलूसी केली तरी होऊ शकतात. अगेन्स्ट मध्ये बोलून थोडी ना कोणी नेता होते. तर नेता होण्याचा हा मार्ग नाही. आमचाही उद्देश आहे, पण येणारी पिढी किंवा आपले लहान मोठे भाऊ आहेत यांनाही हाच प्रॉब्लेम येईल. आता तर आपल्यासोबत हे घडत आहे, पण आपण जर आता चूप बसून अन्याय सहन केला, अन्याय म्हणजे आपलं का आपण वेगळं मागतोय का, आपल्याला जो संविधानिक अधिकार मिळाला आहे सार्वजनिक ठिकाणी नोकरी करण्याचा, तेही मेहनत करून ट्रान्सपरंट मॅनरनी, तोच आपण मागतोय. आणि यात कुठलाही घोळ असं कुणालाच अधिकार नाही. आपण सरकारला निवडून दिला आहे याचा अर्थ की ते त्यांच्या मनानुसार वागू शकत नाही, कारण त्यांना जनसामान्यांचा विचार हा करावाच लागेल. तर आज स्पेसिफिकली मी जे काही मोठे लीडर्स, मोठे जे आपले जे सन्माननीय टीचर्स आहेत, टीचर होण्याचं जे कर्तव्य निभावत आहेत त्यांच्या पुरेपूर सपोर्टमध्ये आहे. जर रस्त्यावर फक्त विषय हाच आहे की आज जे काही माझं अॅनालिटिक्स दाखवलंय त्याच्यानुसार हा फक्त युट्यूब पर्यंत मर्यादित नसावा. आपण रोडवर नागपूरला जर सहभाग दर्शवत असाल, जेवढा जास्त सहभाग असेल तेवढा मोठा आवाज होईल, जेवढा मोठा आवाज होईल तेवढा लवकर सरकारला याच्याबद्दलची जाणीव होईल, आपला सभागृहात आवाज गुंजेल. विधानसभेत जर आवाज गुंजला तर यावर लवकरच प्रतिक्रिया येतील. लवकरात लवकर एक्झाम. आता काही मागण्या आहेत, तुमच्या काही जर स्पेशल मागण्या असतील आणखी विशेष की या ज्या काही मागण्या कांगणे सरांनी ठेवल्या त्याच मागण्या, त्याच्या व्यतिरिक्त काही आणखी मागण्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये दर्शवा. माझा व्हिडिओ जेवढा पाहिजे तेवढा शेअर करा, जेणेकरून किंवा यात तुम्ही कमीत कमी थंबनेल मध्ये याच्यात कमेंट्स मध्ये थंब जरी दाखवा की आम्ही सहभाग होण्यासाठी, आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहोत. त्यानंतर जे काही बाकी इथे म्हणजे नागपुरात करायचं की इतर ठिकाणी करायचं,
हेही तुम्ही सांगा. नागपुरात जर आपल्याला दाखवायचं असेल संभाजीनगरमध्ये 16 जानेवारी प्रोबॅबली फिक्स होण्याचं चालू आहे. आता जर आपल्याला आता आपल्यापैकी काही पर्सेंट जे लोक नाही म्हणतायत, नाही म्हणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्यांनी जर कोणी स्वार्थी भावनेनं जर यात सहभागी होत नसेल आणि त्याला असं वाटत असेल की माझा संपलं, बस विषय संपला, बाकी मला काही घेणं नाही, हा माझा लढा नाही, माझा प्रॉब्लेम नाही, मी एका या एक्झामचा स्टुडंट आहो का, मी का या एक्झामचा विद्यार्थी आहो का. पण ही एक्झाम एक उदाहरण आहे. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही एक्झाम्स असतील त्यात सेम मॉडस ऑपरेंडी चालवल्या जाईल. इथे जे चालवलं गेलं तेच दुसऱ्या एक्झाम मध्ये चालवलं जाईल, जेणेकरून तुमचे हक्क डावलले जातील. तर आपला कर्तव्य आहे आता आपला आवाज उठवण्याचा. तर विनंती करतो की आपण सगळे एकजुटीने येऊन वेगवेगळ्या पद्धतीनं आपला सहभाग नोंदवा. जेवढे तुम्ही सहभागी असाल तुमच्या मागण्याही नोंदवा, कमेंट्स मध्ये करा. पण फक्त युट्यूबवर सीमित ठेवू नका. आम्ही आमचे आयुष्य रिस्क मध्ये टाकून समोर येतोय. आमच्याही पाठीमागे परिवार आहे. कांगणे सर झाले, मोठे सर झाले, हे सगळे जर पुढे येत आहे ते यांचं फक्त टीचर म्हणून जे मास्तर म्हणून कर्तव्य निभवत आहे. नाही तर प्रत्येकाला आपापली लाईफ आहे. त्यांनी जर म्हटलं असतं जाऊ द्या, जसं होऊ द्या, जसं होत आहे तसं होऊ द्या, आम्ही एकच काम करू, बस चुपचाप येणे, शिकवणे, आपला कोर्सेस विकणे, विषय संपला, असं जर असेल तर सगळ्यांना तेच आहे. मी रात्री 12 वाजता, आता तुम्हाला टायमिंग दाखवतो मी किती वाजले, रात्री 12 वाजता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. दिवसभर मला टाइम नाही मिळाला, तर 12 वाजता तुम्हाला मी किती वाजले, रात्रीचे 12 वाजले जवळपास. तर रात्रीचे 12 वाजले, 12 वाजून 28 मिनिटं झाले. हा व्हिडिओ मी रात्रीचे 12 वाजता रेकॉर्ड करतोय कारण मला दिवसभर वेळ मिळाला. तर यामागची तळमळ तुम्हाला समजून येईल काय आहे. तर एवढीच आशा करतो. तुमचे मत जरूर नोंदवा. आणि विनंती आहे, कृपया करून कुठल्याही एखाद्या धाडसी व्यक्तीला कुठल्याही पॉलिटिकल अँगलनी जोडून त्यांचं मनोबल खच्च करू नका. जर तुम्ही त्यांना म्हणत असाल की फ्युचर नेता व्हायचा आहे, फ्युचर त्यांना लीडर व्हायचा आहे, कोणातरी पॉलिटिकल पार्टीच व्हायचा आहे, नेता व्हायचा आहे किंवा मंत्री व्हायचा आहे, ह्या गोष्टी जर करत असेल तर समोरच्या व्यक्तीचं मनोबल खच्च होईल. समोर आवाज उठवायला कोणीच येत नाही आणि येणारही नाही पुढे. कारण आता हा या आंदोलनात सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपण जर व्यवस्थितरित्या सहभाग केला नाही तर यानंतर तेही पुढाकार घेतील नाही, आमचंही मनोबल खच्च होऊन जाईल आणि यानंतर तुमच्या बरोबर झालेला काही अन्याय आहे त्याला कोणीच वाचा फोडणार नाही. तर त्यासाठी आपण आपल्या मागण्या काय आहेत, एमपीएससी द्वारे पेपर घेण्यात यावा, तो ट्रान्सपरंट पद्धतीने घेण्यात यावा, एका नॉर्मलायझेशन मेथड लावायची गरज नाही पडणार असं तुमचं म्हणणं असेल त्यातही आपण पाहू. जर एमपीएससी ट्रान्सपरंट मॅनरने व्यवस्थितरित्या जर पेपर घेऊ शकत असेल तर एमपीएससी कडे सोपवण्यात यावी आणि एमपीएससी घेते असा मॅक्सिमम लोकांचा विश्वास आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या मागण्या आपण तिथपर्यंत पोहोचाव्या. आयोगाकडे हा पेपर जर गेला तर आणखी बरं होईल. तलाठी भरती कॅन्सल व्हावी की नाही व्हावी किंवा करावी याबद्दल तुमचे मत नोंदवा. आणि आंदोलन 16 तारखेला जे काही आपण पुकारतोय यात तुम्ही जर आता सहभाग नसेल दाखवत कुठल्याही कारणाने की मला टाइम नाही, मला अभ्यास करायचा आहे, मला याच्यात भानगडीत पडायचं नाही, हे नाही ते नाही ते नाही, तर तुम्हाला भविष्यात होणाऱ्या अन्यायाबद्दल याला त्याला घराने सांगण्याचा कुठलाही अधिकार नाही. तुम्ही मग अन्याय झाला तर चुपचाप घराने सांगता, याला त्याला घराने सांगता, पण असा निर्भीडपणे पुढे येण्याचा धाडस करत नाही. बरं, निर्भीडपणे जो समोर आलाय त्यालाही सपोर्ट करणे आपलं कर्तव्य आहे. तर वेगवेगळ्या माध्यमातून आपले सहभाग नोंदवा. या आंदोलनाला जेवढ्या मास स्केलनी येता येईल तेवढा आपण यायचा प्रयत्न करू. फक्त विषय माझा आहे की आपल्याला हे आंदोलन नागपूरमध्ये करायचं की संभाजीनगरला जे काही पुकारणार आहे कांगणे सर त्यात सहभागी व्हायचं की इथून करायचं. जे काही नागपूर जिल्ह्याचे जेवढेही विद्यार्थी असतील, आता यात काही असतील क्रिटिसिझम वाले असतील, मी स्पेशली नागपूरच्या किंवा नागपूर जिल्ह्याचे जेवढे शिक्षक वर्ग आहेत जे कॉम्पिटेटिव्ह साठी प्रिपरेशन करवतात अशा अकॅडमीच्या डायरेक्टर्सना किंवा डायरेक्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे काही जुळलेले आहेत या सेक्टरशी त्यांनाही आवाहन करेल की तुम्हीही सहभागी व्हा किंवा वेगवेगळ्या मार्गाने आपला सहभाग नोंदवा.
युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमचा प्रत्यक्ष म्हणा, तुम्ही शक्य होईल तेवढे आपले विद्यार्थीही यात सहभागी करा, जेणेकरून तुम्हालाही याचा फटका बसणार नाही फ्युचरमध्ये. कारण सगळ्यांचा एकच उद्देश आहे, पेपर हा ट्रान्सपरंट मॅनरनी व्हावा. जर कुठल्याही पेपरमध्ये करप्शन असेल तर हे टॉलरेबल नाही, हे सहनशीलतेच्या पलीकडे आहे. आपण करप्शन टॉलरेट कुठल्याच मार्गाने करू नये, कारण आज आपण टॉलरेट केलं तर येणाऱ्या पिढीला तर याचे भोग भोगावंच लागतील, आपल्याला तर आपण तर भोगूनच राहिलो. आपले काही जे स्वप्न घेऊन चाललोय आपण की गव्हर्नमेंट नोकरी छोटी मोठी का होईना पण असावी, कारण आपल्या आयुष्यात दुसरे काही पर्याय आपल्याला असे उजळ दिसत नाहीत. त्याच्यामुळे आज आपल्याला पुढाकार घेणे जरुरी आहे. जो पुढाकार घेतोय त्याला पाठिंबा देणे जरुरी आहे. तर जे पाठिंबा नाही देऊ इच्छितात, कमीत कमी त्यांनी नेगेटिव्ह कमेंट्स करून जे लोक समोर येत आहेत त्यांचं मनोबल खच्च पण करू नका, अशी आग्रहाची विनंती माझ्याकडून करतो. मी स्वतः एकदम शांतताप्रिय आहे, पण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जर आपण आवाज उठू शकत नसेल तर आपल्या शिक्षणाचा काही म्हणजे फारसा उपयोग नाही. आपण अशिक्षितातच गिनल्या जाऊ. दुसरा महत्वाचं म्हणजे आपण सुशिक्षित असल्या कारणानं कोणत्याही सार्वजनिक गोष्टीची, सार्वजनिक मालमत्तेची हानी होणार नाही आंदोलनात. आंदोलन हे एकदम शांततेप्रिय मार्गानेच होईल. आपण आपले आवाज शांततेप्रिय मार्गानेही दर्शवू शकतो. आपली जर मास स्केल असेल तर मीडिया येईल. आपण जर मास स्केलवर आलो, सगळे एकखट्ट्या जर आलो तर मीडियाही याचं अटेन्शन देईल. मीडियाने जर आपल्याला अटेन्शन दिलं तर हा आपला आवाज सभागृहापर्यंत पोहोचेलच. आणि आपण सार्वजनिक मालमत्तेची कुठली हानी होणार नाही याची काळजी घेऊ, कारण सुशिक्षिताचा आनंद लोकांचं आंदोलन हे यात कधीच बदनाम झालेलं नको की आपण सार्वजनिक गोष्टीचं, सार्वजनिक मालमत्ता आहे याची हानी केली किंवा आक्रोश जो दर्शवला हा आपण अग्रेसिव्ह मॅनरने दर्शवला किंवा व्हायलन्सनी दर्शवला, ह्या गोष्टी नको. आपण शांततेप्रिय मार्गाने आपलं आंदोलन सक्सेसफुल करू शकतो. संविधानिक पद्धतीनेच करायचं आहे, असंविधानिक पद्धतीने कुठली गोष्ट होणार नाही. ज्या आंदोलनाचे आपल्याला जे अधिकार आहेत, कायद्यानुसार जे अधिकार आहेत त्याच मार्गाने आपण आंदोलन करू. आपले माझ्यापेक्षा खूप सारे असे मोठे मोठे टीचर्स आहेत, जे शिक्षक आहेत, जे आम्हाला गाईड करतील. आम्ही फक्त त्यांच्या पावलावर पाऊल टाकतोय. कर्तव्य म्हणून मी त्यांच्या पाठीमागे एक लहान शिक्षक म्हणून, ते मोठे शिक्षक म्हणून आणि तुम्ही एक विद्यार्थी म्हणून, सध्या तुम्ही विद्यार्थी फेजमध्ये आहे तर तुम्ही एका शिक्षकाला सगळ्यांना पाठिंबा द्यावा हीच मनपूर्वक विनंती आहे. थांबतो इथं. जय हिंद मित्रांनो.